तर नमस्कार, आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर एक सिक्रेट टिप सांगणार आहे मी तुम्हाला। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे नक्की समजेल की एकदम चिकन गावरान पद्धतीने कसं छान बनवायचं, एकदम टेस्टी। तर बघा, असं मस्त आपलं टेस्टी चिकन झालेलं आहे, चिकनचा रस्सा। तर तुम्ही बघू शकता, एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवलं आहे आणि जास्त काही साहित्य नाही टाकलेलं। इथे 1 किलो चिकन घेतलं आहे, मस्त धुवून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता, चिकन हे धुवून घ्यायचं। बघा धुतल्यानंतर कसं दिसतंय। त्याच्यानंतर मी याच्यात हळद आणि मीठ टाकून मिक्स करून घेणार आहे। याच्यात तुम्ही आल्या लसणाची पेस्ट पण टाकू शकता आणि हे साईडला ठेवणार आहे। मी वाटण्यासाठी इथे घेतलेले आहे टोमॅटो, कांदे आणि त्याच्यामध्ये थोडासा काजू घेणार आहे आणि आल्या लसणाची पेस्ट तर ती राहणारच आहे, तुम्हाला दाखवते। कोथिंबीर पण मी घेतली। आता हे सगळं आणि 2 मिरच्या टाकायच्या, म्हणजे चव पण खूप छान येते। बघा, मिक्सरला सगळं बारीक करून घेतलं आहे। मिक्सरला सगळं बारीक करून झाल्यानंतर बघा, इथं पातेल्यात तुम्ही ना पहिलं चिकन हळद मीठ लावून आहे ना आले लसणाची पेस्ट करून तुम्ही आहे ना शिजवून पण घेऊ शकता। तर तसं मी केलेलं नाही आहे। तर मी तर मसाला आता भाजत ठेवणार आहे आणि डायरेक्ट चिकन शिजायला घालणार आहे। तर तुम्ही बघू शकता, इथं आपलं चिकन लावलेलं आहे। तर हे चांगला मसाला भाजून घ्यायचा तेलात आणि मग त्याच्यात तिखट आणि मसाले, हळद मीठ तिखट टाकायचं। तुम्हाला जे मसाले पाहिजे ते टाकायचे, आपले घरगुतीच मसाले टाकायचे, म्हणजे टेस्टी चव येईल। हे बघा, चांगला आपला मसाला गिरवी होती। मी थोडंसं पाणी टाकणार आहे, म्हणजे मसाला चांगला भाजणं करपणार नाही। चांगला हलवून घ्यायचं। मग आपल्याला मसाल्याचा कलर आलेला कळलं ना की मग त्याच्यात आपण चिकन टाकून देणार आहे। तर आपला काही मसाला अजून व्यवस्थित भाजला नाही। तर हे बघा, तुम्ही आता कसं साईडला तरी यायला लागली, तसं झालं की चिकन टाकून देणार आहे आणि मस्त हलवून घेणार आहे। हे बघा, माझ्याकडं काही स्टँड नसल्यामुळं सगळं ॲडजस्ट करायला लागते। तर तुम्ही बघू शकता, आता हे सगळं हलवून घेणार आहे आणि मस्त झाकण ठेवून देणार आहे, किंवा गरम पाणी पण ओतायचं। तर मी काही गरम पाणी नाही ओतणार, मी गारच पाणी ओतणार आहे, पण थोडंसं झाकण ठेवून शिजवून घेतलं बघा त्याच पाण्यात आणि मग पाणी ओतणार आहे। शक्यतो गरम पाणीच ओता, ह्याला शिजायला वेळ लागत नाही। बघा, उकळी यायला लागली आणि असं आपलं चिकनचा रस्सा बनवून रेडी आहे। तर त्याच्यात काय टाकायचं तुम्हाला सांगते, खूप टेस्टी होतं माहिती आहे का, खूप म्हणजे खूप। तर बघा, मी वाटणात कोथिंबीर टाकली होती, वरनं पण टाकायची, तुम्हाला टाकू शकता, पण मी वरनं नाही टाकली। आता मी याच्यात काय टाकणार आहे ते तुम्हाला सांगते। तर आपल्याकडे जी कसुरी मेथी असते, मसाल्यात जी वापरतो ती तुम्हाला माहितीच असेल, ती दुकानात भेटते। एवढा ही अशी असते। तर ही कसुरी मेथी मी टाकणार आहे, म्हणजे शिजून झालं ना की मग टाकायची, हातावर चोळायची चांगली बारीक बघा अशी, आणि अशा पद्धतीने टाकायची आणि 1-2 मिनटं शिजून द्यायचं, एक वाफ काढून द्यायची आणि साईडला करून घ्यायचं। खूप छान आणि खायला लागतं। तुम्ही जर कधी कसुरी मेथीतलं चिकन खाल्लं नसेल तर खाऊन बघा, खूप टेस्टी लागतं। एकदा नक्की ट्राय करून बघा। बघा कटबीट कसा आला आहे आपल्या चिकनला।